उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथील रस्त्याची पाहणी केल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही मार्गांवरील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 60 आंबेठाण चौक ते बिरदवडी दरम्यानच्या रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे। परंतु या अतिक्रमण कारवाईला तीव्र आक्षेप व्यक्त करण्यासाठी मालमत्ताधारकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली। यावेळी चाकणकर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। काय म्हणाले ते पाहूयात। राष्ट्रीय महामार्ग 60 आंबेठाण चौक ते बिरदवडी दरम्यान MDR 20 अतिक्रमण कारवाई आमचा आक्षेप आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही हे जे करताय हे कुठल्याही मिळकत धारकाला कुठलं नोटीस नाही, काय नाही, मनमानी पद्धतीने आले आणि 12.5 मीटर दक्षिणेला 12.5 मीटर उत्तरेला पुन्हा मारून गेले। तुम्ही अतिक्रमण काढा। अतिक्रमण काढण्याबद्दल आमचा अजिबात दुमत नाही, अतिक्रमण आम्ही 100% काढू, परंतु शासनाने आम्हाला त्याचा मोबदला दिला पाहिजे। आमच्या वडिलोपार्जित क्षेत्रामध्ये आपण हे क्षेत्र ॲज ॲक्वायर करताय, ॲक्वारेशनचं नोटीस नाही, तुमचं आम्हाला त्याच्यातून FSI देणार आहात का, TDS देणार आहे किंवा आर्थिक स्वरूपामध्ये मदत करणार आहे, कशा स्वरूपाचं काय आहे काहीच नाही। केवळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यांना दिसायला लागलं की नॅशनल हायवे 60चं ट्रॅफिक कमी होत नाही, मग कुठंतरी समाजाची दिशाभूल करायची म्हणून फक्त हे आंबेठाण रोडचं कारवाई करायचं काम चालू आहे। या ठिकाणी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहेत आमच्या आणि त्या प्रॉपर्टीवर त्या सरकार डायरेक्ट येतं आणि सांगतं की आमची हद्द इथपर्यंत आहे। सरकारने रस्ता मोजावा, किती आहे काय आहे तो दाखवला पाहिजे, शासनाचा नकाशा दाखवला पाहिजे। आमची एवढी हद्द आहे, कधी घेतला, कोणाचं कजप झालं, काय झालं, उदाहरण द्यायचं झालं समजा आम्ही दोघं भाऊ आहेत आणि वडिलोपार्जित 20 गुंठे प्रॉपर्टी 10 गुंठे आम्ही कागदाव घेणार, परंतु हे जर अतिक्रमण आता गेलं तर जो रस्त्याच्या कडेला आलेला आहे त्याला 2.5-3 गुंठे कमी भरणार आणि मग ते कमी भरल्याच्या नंतर आमच्या दोघांमध्ये न्यायालयीन बाबी चालू होतात। मी काय करतो, खालून मोज, हा म्हणतो वरून मोज, वरून खाली मोजीत गेलं की 2.5 गुंठे तुटतात आणि खाली येतं, माझं क्षेत्र भरत नाही, खालून मोज तर वर भरत नाही। या न्यायालयीन प्रक्रिया वाढत चालल्या, त्याच्यामुळं कोर्टातल्या केसेस कमी होत नाही। ते शासनाचं धोरण जे चालू आहे याला आमचा तीव्र आक्षेप आहे। शासनाने आम्हाला रितसर नोटिसा द्याव्यात, रितसर आमचं गजब करावा, ॲक्वारेशनच्या नोटिसा दिल्या पाहिजेत, हीच तुमच्या माध्यमातून आम्हाला शासनाला कळकळीची विनंती करायची। प्रजमा 20 आंबेठाण रोड ते चित्रायमाळा रोड या ठिकाणी गेले 11 वर्ष आधी नगर परिषद आहे। नगर परिषदेच्या ॲक्वेशनच्या हिशोबाने जो काय तुम्हाला ॲक्वेशन करायचं आहे ते करायला आमचा काही विरोध नाही, विकासाला विरोध नाही। या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असतील आणि हा जो खेड तालुक्यामध्ये इंडस्ट्रियल विकास झालेला आहे तो नियोजितच करायला पाहिजे होता, पण आज ते सर्वसामान्यावर कुठलीही नोटीस न देता ॲक्वेशन करायचं, 1 तारखेपासून तुमची अतिक्रमणं काढायची। आम्ही नागरिक त्या सर्व माताची सहमत आहे, पण जे शासनाचे गाईडलाईन हे जे नियम आहेत त्या पद्धतीने त्याला नोटीस दिली पाहिजे, त्याचा आवाड केलं पाहिजे, त्याची जागा किती जाते तेवढा 7-12 कमी केला पाहिजे आणि त्या भावाभावांमध्ये भांडणं होणार नाही। आज सगळ्या मोक्याच्या जागा आहेत आणि त्यातून कलश तयार होणार नाही, ही शासनाने काळजी घेतली पाहिजे आणि विकासाला आमचा कुठलाच विरोध नाही। आणि नगर परिषदेने त्या पद्धतीतून जेवढं ॲक्वेशन झालं किंवा जेवढी जागा त्यांना संपादित करायची आहे तेवढी कमी करून त्याचं TDS किंवा FSI त्यांनी द्यावा, हीच आमची विनंती आहे। यासाठी आमचं हे निवेदन आहे, हे सगळ्या खात्याला पाठवणार आहे आणि वेळ आली तर उपोषणसुद्धा करणार आहे।